संडे स्पेशल मटणाचा काहीतरी नवीन बेत करायचा आहे. तर हे गावरान पद्धतीने केलेलं काळं मटण तुम्ही नक्कीच ट्राय कराल याची मी गॅरंटी देते. व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बघा साधारण अंदाजे 350 ग्रॅम हे मटण आणलेलं होतं. तर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद टाकायची आणि जो धन्याचा मसाला केलेला आहे मी धना आणि गरम मसाल्याचा, ते मसाला मी 3 चमचे पावडर टाकलेली धना पावडर ती. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. जेवढं मटणाला गरजेचं आहे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं त्याला मॅरिनेशन करून ठेवायचं. तर आता तुमच्याकडे कितपत वेळ आहे तेवढा वेळ तुम्ही मॅरिनेशन जास्त करून ठेवलं की ते शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. मिनिमम अर्धा तास ठेवलं तरी पण चालून जाईल. अशा पद्धतीने मी मॅरिनेशन करून दिले त्याला मसाल्यांचं. तर आता ना आलं लसूण आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं राहून गेले. तर आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी. व्यवस्थित असं हे बारीक वाटायचं, म्हणजे ओबडधोबड, खूप जास्त बारीकही नाही वाटायचं. ओबडधोबड पेस्ट करायची आणि तीही आपल्या मटण जे आहे त्या मटणाला लावून द्यायची आहे आणि एक साधारण अर्धा तास आपल्याला हे ठेवायचं आहे. तर आता मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं, पण गावरान पद्धतीने हे अशा पद्धतीने काळं मटण खाण्यासाठी खास आता लोकं गावी जाऊन हॉटेलला ही रेसिपी खास करायला सांगतात. तर त्याच पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पुढे नक्की अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा मॅरिनेशन झाले आपलं व्यवस्थित. आता मटण आहे ते बिना कुकरचं लवकर शिजलं जात नाही, म्हणून आपल्याला मटण शिजून घ्यायचं कुकरमध्ये. साधारण 2 ते 3 पळ्या तेल टाकले आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. तो कांदा व्यवस्थित असा तांबूस कलरवर परतून घ्यायचा आणि आपल्याला मटण मॅरिनेशन केलेलं टाकून घ्यायचं आहे. तर आता आपण आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकली होती, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला बाकी काहीच ॲड करायचं नाही. धना मसाला आणि हळद पावडर, मीठ हे टाकलेलं आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे मसाले आता ॲड करायचे नाही. व्यवस्थित असं फक्त कांद्यामध्ये परतून घ्यायचं. थोडा वेळ वाफेवर आपल्याला शिजून द्यायचं आहे, एक 5 ते 10 मिनिट. चांगलं त्याला पाणी सुटलं पाहिजे अशा पद्धतीने. सगळं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं. झाकणावर पाणी ठेवून व्यवस्थित त्याला वाफ येऊन द्यायची आणि नंतरला ते पाणी टाकून आपल्याला कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर आता कुकरच्या शिट्ट्या माझ्या कुकरला मिडियम गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या कराव्या लागतात, म्हणजे मटण व्यवस्थित शिजलं जातं. तुमच्या कुकरच्या कॅपॅसिटीनुसार शिट्ट्या करू शकता, पण मिनिमम 5 शिट्ट्या ह्या मटणासाठी करणं गरजेचंच आहे. तर तितक्या शिट्ट्या व्यवस्थित अशा करून घ्या. बघा पाहू शकता मी काय केलं, सुरुवातीला ज्या झाकणामध्ये आपण मटण मॅरिनेशन केलं होतं त्याच्याचमध्ये तेच झाकण ठेवून वर पाणी टाकलं आणि व्यवस्थित असं ते पाणी गरम झाल्यानंतर मटणामध्ये पाणी टाकून घेतलं. खूप जास्त वरपर्यंत पाणी टाकायचं नाही, थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकायचं. कारण काय होतं, कुकरच्या शिट्टीतून सगळं पाणी जे आहे आपलं मटणाचं ते बाहेर निघण्याची शक्यता असते, म्हणून खूप जास्त पाणी टाकायचं नाही. आता काळं वाटण करायचं आपल्याला, म्हणजे काळं मटण करायचं आहे. तर काळ्या मटणासाठी आपल्याला जे वाटण करायचं आहे त्यासाठी बघा गॅसवर कोणतंही, म्हणजे कढईमध्ये तेलामध्ये काही भाजायचं नाही आहे आपल्याला. अशाच पद्धतीने कांदे जे आहेत ते चुलीमध्ये जसे काळे करतात त्या पद्धतीने कांदे आपल्याला गॅसवर काळे करायचे आहेत. बघा मी काय केलं होतं, एका जाळीवर दुसरी जाळी उपडी ठेवली होती आणि मग ते कांदे व्यवस्थित तिन्ही बसले गेले. कांदे व्यवस्थित असे काळे करून घेतले आणि एक खोबऱ्याची वाटी मी पूर्ण घेतलेली आहे. त्यातला थोडासा तुकडा बाजूला ठेवणार आहे, बाकीचं वापरणार आहे. पण टाकताना व्यवस्थित भाजण्यासाठी मी एक वाटी पूर्ण भाजून घेतलेली होती. तर आता वाटीचं थोडंसं काळा भाग मी वरचा काढून घेतला सुरीने आणि कांदे जे आहेत ते काळे तसेच घेतलेले आहेत. कारण आपल्याला हा काळा मसाला करायचा आहे, ती चव सगळी त्याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. म्हणून कांद्याचे टरफले न काढता ते सगळे काळे झाले टरफले मी तसेच वाटणामध्ये घेतलेले आहेत. तर आता बघा वाटण झालेलं आहे. तर आता वाटण जे आहे ते तुम्हाला किती करायचं आहे, घट्ट किंवा पातळ असा करायचा आहे, ह्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. मी बऱ्यापैकी घट्ट ठेवलं होतं आणि खूप जास्त मसाला त्याच्यामध्ये झालेला होता,
तर तुम्हाला कमी पाहिजे असेल मसाला तर तुम्ही एखादा कांदा कमी वापरा आणि अर्धी वाटी दाखवली त्याच्या फक्त पावच भाग तुम्ही खोबरं घेऊ शकता. तर आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर आपण फोडणी देऊन घ्यायची आहे. बघा कारण वाटण व्यवस्थित असं परतलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे तर फोडणीसाठी मी साधारण 3 ते 4 पळ्या तेल टाकलं आहे आणि लाल तिखट टाकून घेतलं आहे कलरचं, थोडंसं तिखटाचं आणि जो गरम मसाला मी घरगुती बनवलेला आहे तो गरम मसाला टाकला आहे. मग काळ्या मटणासाठी मी कोणताही बाहेरून काळा मसाला आणलेला नाही आहे. जो माझा घरगुती मसाला आहे तोच मसाला टाकलेला आहे आणि आपण बनवलेलं हे काळं वाटण टाकून घेतलं आहे. आता व्यवस्थित असं ह्या वाटणाला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडंसं असं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये कारण मटणामध्ये शिजण्यासाठी तर मीठ टाकलेलं होतं, पण आपल्याला जो मसाला आहे आणि ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीपुरतं थोडंसं मीठ टाकणं गरजेचं आहे. म्हणून थोडंसं मीठ ॲडजस्ट करून टाकायचं. आपण सुरुवातीला किती टाकलं आहे त्या पद्धतीने. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. बघा काळा कलर हा जाणार नाही आहे आपला, कारण आपण जे कांदा आणि खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजलेलं आहे. त्याचं जे वरचे टर्फल आहेत ते टर्फले तसेच घेतलेले. त्याच्यामुळे वाटणाचा कलर हा ॲज इट इज राहणार आहे. तर आता वाटण परतेपर्यंत व्यवस्थित मी इकडे कुकरची शिट्टी वर करून बघितली आणि मटण व्यवस्थित शिजलं आहे का हे चेक करून घेतलं. तर 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये मटण अगदी क्लिअर शिजलेलं आहे. खूप जास्त शिजवायचं नसतं चिकन आणि मटण. जर खूप जास्त प्रमाणात शिजलं तर त्याची चव अजिबात लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित प्रमाणबद्धच असं हे शिजलं गेलं पाहिजे. तर पाहू शकता व्यवस्थित असा पीस तुटला गेलेला आहे आणि मटण नीटनेटकं शिजलेलं आहे. तर आता इकडे पण पूर्ण मसाल्याला असं साईडने तेल सुटलेलं आहे. तर आपण हे शिजलेलं मटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर आता तुम्हाला पातळ ग्रेव्हीमध्ये करायचं आहे तर तुम्ही पाणी अजून ज्या कुकरमध्ये आपण मटण शिजवले त्याच्याचमध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी गरम करायचं आणि मग टाकायचं. तर आता मला खूप जास्त पातळ रस्सा अगदी करायचा नाही आहे, कारण हे एवढं मटण कमीत कमी 3 माणसं सहज खाऊ शकतात आणि याच्यामध्ये अजूनही रस्सा बसेल इतक्या पद्धतीचं हे झालेलं आहे. परंतु घट्टच ठेवायला मला सांगितलं होतं म्हणून मी ते घट्टच ठेवलेलं आहे. मटण मसाला ह्या पद्धतीचा हॉटेलला मिळतो अशाच पद्धतीने मी हे मटण ठेवलेलं आहे. तर बघा झाकण ठेवून घेतलं, थोडंसं त्याच्यावर पाणी टाकलं होतं आणि पाहू शकता काय पद्धतीने त्याला तरी आलेली आहे. अगदी काळं मटण जसं ढाब्यावर किंवा हॉटेलला मिळतं त्याच पद्धतीने हे काळं मटण तयार झालेलं आहे आणि खूप छान असं आणि चविष्ट असं झालं होतं. मिस्टरांनी सांगितलं. मी तर नॉनव्हेज खात नाही, पण त्यांच्या सांगण्यावरून मला समजलं आणि घरात खूप छान असा वासही सुटला होता. तर कोथिंबीर टाकून घेतली आणि हे काळं मटण भाकरीसोबत, भातासोबत खायला अगदी तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला अवश्य सांगा तुम्हाला ही काळ्या मटणाची रेसिपी माझी कशी वाटली. तर आता माझे मसाले घरगुती स्ट्रॉंग असल्यामुळे मी कोणताही गरम मसाला वापरत नाही. फोडणीमध्ये तुमच्याकडे जर मसाला नसेल तर तुम्ही विकतच्या मटण मसाल्याची पुडी नक्कीच वापरू शकता. तर बघा आता डिशमध्ये हे काळं मटण सर्व करून घेतलं आहे आणि हे माझं काळ्या मटणातलं काळं मटण तयार झालेलं आहे. अगदी गावरान पद्धतीने केलेलं. तुम्हाला रेसिपी कशी वाटते आहे कमेंट्स करून मला अवश्य सांगा. थँक यू.